अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील पुरातन व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी माता यात्रेत शुक्रवारी हजारो भाविकांनी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. बोर्डी नदीच्या काठावर महालक्ष्मी मंदिर व दीपमाळ असून दरवर्षी गौरीपूजनानिमित्त येथे भव्य यात्रेचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये पणज व आजूबाजूच्या परिसरातील सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या भक्तिभावानं यात्रेत उपस्थित होतात. माहेरवाशिणी सुद्धा या यात्रेत आवर्जून हजेरी लावतात. भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावून श्री महालक्ष्मीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात. यावेळी महालक्ष्मी मातेच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमून गेला होता. यावर्षी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. चारचाकी व दुचाकी वाहनांची वेगवेगळी वाहन व्यवस्था ग्रामीण पोलीस व गावकरी यांच्यातर्फे करण्यात आली होती. भाविकांनी शिस्तबद्ध रीतीने रांगेत उभे राहून लक्ष्मी मातेच्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. या उत्सवासाठी परिसरातील सेवादारी महिला मंडळ, पुरुष मंडळ व युवकांनी यथाशक्ती मोलाची मदत केली. यावेळी मंदिर प्रशासनाला मदत करणाऱ्या भक्तांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील डॉक्टर अशोक टेकाडे, डॉक्टर मुळे मॅडम, आशा स्वयंसेविका यांनी आपली वैद्यकीय सेवा पार पाडली. यात्रा महोत्सवात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोपटखडी येथील पांडुरंग तायडे यांचे एकलव्य बचाव पथक यांनी मंदिर परिसरात व नदीकाठाजवळ आपली सेवा दिली. विठू माऊली ग्रुप अकोट, महालक्ष्मी दुर्गा उत्सव मंडळ अंजनगाव यांनी मोफत आरो पाण्याची व्यवस्था केली. चहाचे वाटप अकोट येथील भक्तांनी केलं होतं. पंचक्रोशीतील महिला बचत गटांनी महाप्रसाद करण्यासाठी मदत केली. यात्रा शांततेत पार पडली.